हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज आहे 1 जानेवारी. आज छान स्पेशल डे आहे सर्वांसाठीच म्हणू शकते. हॅपी न्यू इयर आहे तर म्हणजे न्यू इयर स्टार्ट झाला आहे तर न्यू इयर निमित्ताने आज मला काहीतरी स्पेशल तडकेदार बनवायची इच्छा आहे. तर सगळ्यात पहिले आज आपण स्वीट खाणार आहोत. जरी आज बुधवार असेल तर नॉनव्हेज विसरून जा, व्हेजच खायचं आहे आज आपल्याला, ते म्हणजे गोड स्वीटमध्ये. तर स्वीटमध्ये मी आज बनवणार आहे गुलाबजामुन, जे की कधी चांगले बनते, जे की कधी खराब बनते. तर माहीत नाही काय होऊन जाते, पण आता सध्या कोणीच नाही आहे ज्यांची दृष्ट लागेल असं. सध्या मलाच माहिती आहे आणि तुम्हाला जोपर्यंत माहीत होईल तोपर्यंत माझे गुलाबजामुन रेडी राहील, पोटात गेलेले राहील. तर आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये हे बोलली होती की मी मंदिरमध्ये पण जाईल. काल असं झालं, काल कस्टमर आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मंदिरात जाणं झालं नाही माझं. तर मी आज नक्की ट्राय करेन मंदिरात जायसाठी. आणि आणखी 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 तर हे इकडे खवा आणलेला आहे मी बेस्टमध्ये, छान फ्रेश खवा आहे. त्या खव्याचे मी आज गुलाबजाम बनवणार आहे, गुलाबजामुन. आणि आणखी काय बनवायचं तर मला ते मी नंतर डिसाईड करते. तुम्ही असेच राहा कॉन्टिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. मला जसं माहीतच आहे की मी गुलाबजामुन बनवत होती, पण गुलाबजामुन बनवता बनवता नेहाताईचा फोन आला की आपल्याला बाहेर कुठेतरी जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तर ते गुलाबजामुन बनवायचे मी तसेच राहू दिले. आणि आता मी जात आहे बाहेर, तर तुम्हाला दाखवतेच मी अशी कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. फायनली निघालो होतो जायसाठी आणि आम्ही होतो नेहाताईच्या गाडीमध्ये, जे की आम्ही बरेच जण होतो, त्यांना मी नाही दाखवू शकत. आणि मग निघालो आम्ही फायनली लोकेशनवर जायसाठी आणि अर्धापर्ध पोचूनच गेलो होतो. गाडीमध्ये मला तसं तर उलट्या होते, पण तिच्या गाडीत मला असं काही मळमळ वाटलं नाही. आणि इकडे माझी बडबड बडबड सुरू होती, शानपणा मारणं, आणि मी अशी डोंबडी ढांबडी खाली खलोटी दिसून राहिली होती. चला असो, आम्ही फायनल निघालो होतो जायसाठी. रस्त्यात लोक पायदळ बरेच येऊन राहिले होते बिचारे. पाहू शकता तुम्ही, पूर्ण जंगल एरिया आहे, कारण की मला असं वाटतं तो मध्य प्रदेशचा एरिया आहे. आणि हा मधातच कसा ठेवून दिला होता घाबरण्यासाठी, टायगर. तर पहा, फायनली आम्ही लोकेशनवर पोचलो होतो, पण आम्हाला जायचं होतं वरच्या मंदिरामध्ये. तर आम्ही सर्वात पहिले तिकडे गेलो होतो. आणि वरतच चढायच्या वेळेस साहेब लय भीती वाटत होती. एक तर असं इकडे तिकडे घाटासारखं होतं आणि मला पण भीती वाटून राहिली होती. फायनली आम्ही सालवर्डीला पोचलो आहे आणि माझ्यासोबत आहे माझी नेहाताई. पाहू शकता तुम्ही, पहा किती क्यूट आहे सबरी. आणि आम्ही चाललो होतो कोणत्या तरी मंदिरामध्ये. किती चांगला व्ह्यू आहे इकडला, तुम्हाला दाखवतेच मी कोणत्या मंदिरात चालली. तर कोणतं मंदिर आहे इकडे? जेवण भेटून गेलं पाहिजे इथं, खूपच मस्त जेवण आहे. फायनली आम्ही गोविंद प्रभूच्या मंदिरामध्ये पोचलो आणि मी फर्स्ट टाईमच बघितलं ते मंदिर. आजपर्यंत इतक्यांदा आली पण कधी गेली नाही तिकडे. आणि व्ह्यू पहा किती सुंदर होता पहाडांचा. साहेब मनमोहक, एकदम बढियावाला व्ह्यू होता. मला तर खूप प्रसन्न वाटलं तिथे जाऊन. आणि आतमध्ये मंदिरामध्ये तर साहेब पहा तुम्ही, मंदिर किती सुंदर आहे. आणि तिथे जे पूर्ण असं मिररनी वर्क केलं होतं ते तर खूपच सुंदर, एकदम प्रसन्न वाटलं मला त्या मंदिरामध्ये जाऊन. आणि हे मंदिराच्या खाली थोडंसं आलं की पायरी उतरलं की हे दुकान आहे. इथेच खूप सगळं काही सामान मिळतं. आणि इथे मी नेहाताईला म्हटलं हे चांगलं नाही आहे नेहाताई, मला नाही आवडलं. तर ते काका माझ्यावरच ओरडले होते, तुला नाही आवडलं, तुझ्या आवडीचं काय आहे, असं सगळं मला राग आला. तर मग त्या काकाचं मी चालली आली मग तिथून. मग आम्ही फायनली काहीतरी नाश्ता करण्याचा डिसाईड केलं होतं, पण नाही, ते आम्ही फ्लॉप करून टाकलं माझा प्लॅन त्या एका ताईनी.
नाही नाही, नेहाताईनीच केला होता बहुतेक, की म्हटलं की आपण पहिले फिरून यावं नंतर खाऊ म्हणे. पण मला तर खायचंच असते कुठेही, मी तर इतकी खादाडी आहे. पण जाऊ द्या. असो, मग आम्ही मस्तपैकी गेलो आतमध्ये फिरण्यासाठी. आणि हे पाहत नेहाताई मस्त आता आम्ही घरी जाणार आहे. आम्ही काही वरत गेलो नाही. यांनी काही वरत जाऊ नाही दिलं. एक तर आम्ही पहिलेच लेट आलो आणि वरत जायला पण अर्धा तास वगैरे लागते म्हणते. यायला अर्धा तास, तिथे टाइमपास म्हणजे 1-2 तास असेच जातात. पण आम्ही काही गेलो नाही. हे लोक काही आले नाही आणि यांना मी दाखवू शकत नाही. कोणाकोणाला ब्लॉगमध्ये नाही येण्याची हे आहे, म्हणजे तुम्हाला परवानगी नाही आहे. तुम्हालाही परवानगी ब्लॉगमध्ये यायची? तुम्हालाही नाही आहे ब्लॉगमध्ये. हे तर हे एक ताई आहे, एक हे ताई आहे जे माझी नेहाताई आहे. सगळेजण ओळखतच असं नेहाताईला. फेमस आहे नेहाताई मेकअप आर्टिस्ट. तर मग आता आम्ही घरी चाललो वापस. काही मजा नाही आली इथं. रील पण काढायला नाही भेटली अजिबात. हे पाय पोज देऊन राहिली. झालं पोज देणं. तर काहीच आम्ही आता चाललो घरी वापस. दादा नाही, आम्ही कच्चा चिवडा पण खाणार आहे आता. डॉक्टरच्या पोरी संग एवढा पगार गेला या आता आम्ही घरी चाललो आहे. रिटर्न हाय खुदाड करू. आम्ही निघालो घरी जायला. आणि मला गाईज इतकी अडचण होत आहे. जागा पण नाही आहे इथे बसायला. ह्या लोकांनी मला जागा पण नाही दिली बसायसाठी. माझ्यावर लोक जुलूम करून राहिले. पण मी बसून गेली. आता एवढ्या याच्यात मी कशी काय एकटी थांबणार होती. तर मग घ्यायला कोण येणार होतं, म्हणून मी आता कशी तरी बसून गेली आहे इथे. आणि कोणाची तरी शोहर कल्ला करत होते म्हणून आम्ही घरी चाललो. तर ठीक आहे गाईज, आम्ही आता घरी चाललो. तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. काही वेळात ये हंसता हुआ खिलता हुआ चेहरा उल्टी में बदल जा सकता है, इसलिए आप लोग ऐसे ही रहिए कंटिन्यू ब्लॉग में. फायनली गाईज मी आली आहे घरी. ते लोक पण आपापल्या घरी गेले आहे. आणि आता मी वरचं जाऊन सर्वात पहिले वरच्या रूमचा लाईट लावते, कारण की माझी मनू बिचारी एकटीच आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण अंधार आहे वरत. रूममध्ये सुद्धा अंधार आहे. पहिले लाईट लावते. जे माझं काम राहिलं होतं मगाशी दुपारी ते मी करून टाकलं आहे. ते म्हणजे गुलाबजामुन. मस्तपैकी गुलाबजामुन रेडी आहे माझे आता. आणि ते मी खाणार आहे बढिया. आत्ताच नाही बरं, त्याला मुरू द्यावं लागते आणखी खूप वेळ. ते मुरले की मग मस्तपैकी खाईन मी आणि टेस्ट करेन की कसे झाले. तर आता मला बनवायची आहे बिर्याणी, ते पण व्हेजवाली बरं का. नॉनव्हेज नाही खाणार आहे मी. नॉनव्हेज नाही राईस. मला काय घ्यायचं आहे, मला घ्यायचं आहे लसूण आणि आलू पण सोबत. तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. फायनली गाईज मी सगळं बॅटर तयार केलं आहे. याचं आपल्या बिर्याणीचं. आणि इकडे छोटा धमाका बसला आहे घरी. है छोटा धमाका? छोटा धमाका आहे ना तू? कोण आहे तू? छोटू धमाका आहे म्हणते मी. क्यूट आहे हा बाळ. तर मी आता छान मस्त हे बॅटर छान असं मॅरिनेट करून ठेवलं आहे. आणखी पाहिजे तुला? आणखी पाहिजे?
मग बिर्याणी झाली होती रेडी. बिर्याणी आणि कढी मस्तपैकी खाऊन टाकली मी आणि मम्मीनी. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय.